पहिल्यांदाच वेदाने मायाचे कारस्थान आणले घरच्यांसमोर. नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे मायाने पण अथर्वला खाली जिन्यावरून ढकललेलं राहतं. ते सगळं वेदाला कळलेलं राहतं. कारण की मायाने पहिले वेदाला म्हटलेलं राहतं, मी तुझ्या बाबाला संपवून टाकेल, मी तुला संपवून टाकेल, मी तुझा जीव घेईल, तुझ्या बाबाचा पण जीव घेईल. ते सगळं वेदाला जुनं बोललेलं आठवतं आणि वेदाला पण कोण चुकतं हे सगळं त्या मायाने केलंय. आता वेदा पहिल्यांदाच सगळ्या घरच्यांसमोर त्या मायाचा खुलासा करणार राहते. ही मायाच बाबाला त्रास देत होती, ही मायाच मला पण त्रास देते. इनडायरेक्टली ह्या मायानीच बाबाला पण खाली पाडलंय. ते ऐकून त्या मायाला तर एकदम मोठा धक्का लागणारे, माया डायरेक्टच कोमात जाणारे. आता इकडे मायासोबत नेमकं पुढे काय होतं हे पाहणं फार रंजक ठरणार आहे. कारण की आता ह्यावेळी वेदा स्वतःहूनच सगळ्यांना सांगणारे, ही माया खूप त्रास देत होती मला, ही दरवेळेस माझ्या खोलीमध्ये यायची, मला त्रास द्यायची. ही माया मला म्हणायची मी तुझ्या बाबाला पण संपवून टाकेल. हिनी माझी बाहुली पण घेऊन टाकली होती. ही नर्मदा आत्या पण या सगळ्यामध्ये सामील होती. आता यावेळी नर्मदाचे पण खारस्थान सगळे घरच्यांसमोर येणारे. तेव्हाच ती माया आपल्याला खडी फोडायला जाताना बघायला मिळेल. कारण की वेदाने सगळा खुलासा केल्यावरती मालिकेत नेमकं काय होतं हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे. कारण की दादासाहेबांना पण पहिलेपासूनच त्या मायावरती डाऊट आलेला होता. कारण दादासाहेब पण म्हणायचे हे लग्न अजिबातच होता कामा नये. साहेबांना पण त्या मायावरती फार राग यायचा, अनन्याला पण मायावरती फार राग यायचा. आणि मीरा समोर त्या मायाचे कारस्थान तर आधीच ऑलरेडी समोर आले. मीराने पण त्या मायावरती खूप असे आरोप केले, पण दरवेळेस ते आरोप ती मंजिरी सावरून घ्यायची, ते आरोप मिटल्या जायचे. पण ह्यावेळी सगळे ते मायाचे कारस्थान घरच्यांसमोर आल्यावरती जे जे काही आरोप केलेले राहतात मीराने, आरोप खरे होते असं कळणार आहे. आणि मंजिरीचा पण यावेळी कारस्थान आपल्याला सगळ्यांसमोर येताना बघायला मिळेल. मालिकेत नेमकं पुढे काय ट्विस्ट होतं हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे. कारण की दादासाहेबांना पण पहिलेपासूनच कळून चुकलेलं होतं ही मंजिरी खूप चुकीची वागायची. या मंजिरी पुढे खूप असे सोंचे आलेले होते दादासाहेबांना. आता दादासाहेबांना 101% खात्री पटणार आहे. आता दादासाहेब पण काहीतरी असा ठोस निर्णय घेणार आहे. तो दादासाहेबांचा कोणता निर्णय तिथं आपल्याला येणाऱ्या भागामध्येच बघायला मिळेल. तो दादासाहेबांचा कोणता निर्णय असेल पण पाहणं फारच रंजक ठरणार आहे. कारण की दादासाहेब यावेळी खूप असा मोठा निर्णय घेणार राहता. आणि या मालिकेमध्ये आपल्याला एक वेगळा ट्विस्ट बघायला मिळणार, एक वेगळं वळण या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. हे सगळे भाग तुम्ही बघण्यामध्ये उत्साहात आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हे सगळं आपल्याला मालिकेच्या येत्या आठवड्यात बघायला मिळणार आहे. असेच अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.